नरेंद्र मोदीजींनी सांगितले की 1 वर्षासाठी सोने जे आहे ते खरेदी करणं टाळा. पण तुम्हाला याचं मुख्य कारण माहिती आहे का? व्हिडिओ पूर्ण बघा समजेल. हे बघा, आपल्या भारतामध्ये सोन्याच्या पाणी फार कमी आहेत. पण जर का तुम्ही बघितलं, मागणी जी आहे ती प्रचंड आहे आणि त्यामुळे आपल्याला सोनं जे आहे दुसऱ्या देशाकडून इम्पोर्ट करावं लागतं, दुसऱ्या देशातून खरेदी करावं लागतं. आणि जेव्हा सोनं खरेदी करतो त्याचं पेमेंट जे आहे ते आपल्याला डॉलर्समध्ये द्यावं लागतं. पहिले आपल्या देशाच्या करन्सीमध्ये रुपयामध्ये ते जे पेमेंट होत नाही. त्यामुळे डॉलरचा साठा प्रत्येक देशाकडे जो आहे तो लिमिटेड असतो. त्यामुळे तो साठा जो आहे तो आपण वाचवून ठेवायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक देश प्रयत्न करत असतो. आणि क्रूड ऑइल जे त्याच क्रूड ऑइलपासून आपण पेट्रोल, डिझेल, अजून एव्हिएशन फ्यूल वगैरे आपल्या देशामध्ये तयार होत असतो. जर का क्रूड ऑइलसाठीच बघितलं तर क्रूड ऑइलसाठी सुद्धा डॉलर्स लागतात, डॉलरचा साठा लागत असतो. आणि जर सोनं खरेदी करण्यासाठी सगळ्यात जर का डॉलरचा साठा गेला तर क्रूड ऑइलसाठी आपल्याकडे जे आहे तो डॉलरचा साठा राहणार नाही. आपल्याला आपली करन्सी विकून डॉलर्स घ्यावे लागेल, मग त्या डॉलर्सपासून आपण क्रूड ऑइल खरेदी. त्यामुळे जे क्रूड ऑइलची किमती वाढू शकतात, आपल्या रुपयाची किंमत तर दिवसेंदिवस या कारणामुळे कमीच होते. आणि याच कारणामुळे जिथे सोनं आपण जर का खरेदी करणं टाळलं किंवा सोनं वापरलं सुद्धा नाही काही दिवस, तर यामुळे फार काही मोठा इम्पॅक्ट होणार नाही. पण जर क्रूड ऑइल आपल्या देशामध्ये आलं नाही, त्याचं जर का डिले झालं तर त्यामुळे सगळी इकॉनॉमी जी आहे ती कॉलेप्स किंवा असं म्हणूया की फार मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. महागाई खूप प्रचंड प्रमाणाने वाढू शकते. हे बघा, जर का पेट्रोल डिझेलच क्रूड ऑइलच नाही, पेट्रोल डिझेल तयार होणार नाही. पेट्रोल डिझेल झालं नाही तर ट्रान्सपोर्टेशन असो, मोठमोठ्या म्हणजे ज्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी फार मोठी अडचण येऊ शकते, त्यामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे सोनं जर का खरेदी केलं नाही, सोनं जर का आपण नाही घातले, दागिने वगैरे नाही जर का वापर झाला, तर त्यामुळे जे फार काही फरक पडणार नाही. पण जर क्रूड ऑइल जे आहे ते इसेन्शियल आहे, फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या सरकार सांगते की सोनं खरेदी करणं टाळा. हे कारण, बाकी दुसरं काही कारण मेजरली नाहीये. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण सापडू नका. विचार करा, पेट्रोल डिझेलचा वापर जो आहे तो जपून करा. इलेक्ट्रिक व्हेकल त्याचं आपण आधीपासून बघतो, सरकार सुद्धा त्यावर सबसिडी देते. त्याचं कारण सुद्धा तेच आहे. आपण एनर्जीसाठी आणि खास करून क्रूड ऑइल वगैरे नॅचरल रिसोर्सेस त्यावर दुसऱ्या देशांवर फार डिपेंड आहे. तर एका सुद्धा देशाने जर का असं ठरवलं की आपल्या देशाची इकॉनॉमी कमकुवत करायची, तर ते फार जास्त त्यांना मेहनत करायची. त्यामुळे आपण ईव्ही, सोलार यावर जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तुम्ही बघत सुद्धा असता की सरकार सुद्धा जेवढी होईल तेवढी सबसिडी द्यायचा प्रयत्न करते, जेणेकरून आपल्या देशामध्ये एनर्जीसाठी आपल्या दुसऱ्या देशावर डिपेंडेंट व्हायची गरज पडणार नाही. नंबर 3 म्हणजे दुसऱ्या देशातील यात्रा, म्हणजे जे व्हेकेशनला जाणार असाल किंवा कुठे ट्रिपला जायचं तुम्हाला, तर ते टाळा. याचं कारण सुद्धा तेच, जास्तीत जास्त पैसा आपला वाचेल. आणि जर का काही युद्ध, अशा काही घटना आपल्यासमोर आल्या सुद्धा तरी आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण त्या सिच्युएशनला फेस करू शकतो, त्याचा सामना करू शकतो. हे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायची वेळ असते. जेव्हा देशाला गरज असते आपली, तेव्हा सगळे काय म्हणतात, भांडण, राजकारण सोडून एकत्र राहायला पाहिजे देशाच्या हितासाठी. पण ती गोष्ट नक्कीच करायची. हे नाही ते आपल्याला सांगते, सामान्य जनतेला सांगते की पेट्रोल डिझेलची बचत करा वगैरे, आणि यांच्या 20-20-30 गाड्यांचा ताफा पुढे होतो, तर तेच नक्कीच कमी व्हायला पाहिजे. काही काही ते करत आहेत सुद्धा, अजून सुद्धा त्यांच्या 10-15 गाड्यांचा ताफा येतो, बिलकुल इलॉजिकल. ठीक आहे, मोदीजीचे हाय सिक्युरिटी रिझन असतात, ठीक आहे, पण आमदार खासदार यांचं कोणतं असं सिक्युरिटी रिझन मला कळत नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना, फॅमिली मेंबर्सना, ज्यांना माहीत नाही आणि खरंच त्यांना जाणून घ्यायचं की सोनं हे मेन आहे. सोनं का खरेदी करण्यापासून थांबवलं जाते किंवा मनाई केली जाते. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.